विरोधकांनी सरकारवरती टीका केली, क्षमता नव्हती तर योजना का दिल्या असा सवाल विजय वडेट्टीवारांनीही उपस्थित केल्याचं पाहायला मिळालं। आता लाडकीवरूनही टीका होतीये। सरकारची ऐपत नव्हती तर नवीन योजना दिल्या कशाला? काय गरज होती? सरकारला वाटत होतं की आम्ही एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थांबवून इतर योजना सरकारला द्यायचे होते का? म्हणून मुळात प्रश्न असा आहे की एसटी कर्मचाऱ्यांच्या आता त्या बिचाऱ्या परिश्रम करणाऱ्या माणसाच्या भावनाशी खेळू नये। कोणाचे थांबवायचे असेल थांबवा, एसीमध्ये बसणाऱ्यांचे पगार थांबवा, पण एसटी कर्मचाऱ्यांचे पगार पूर्ण द्या अशी आम्ही मागणी करू। मला काय आश्चर्य वाटत नाही। माझ्या विधानसभेच्या आधीची सगळी भाषणं काढून बघा। महाराष्ट्राची आणि भारताची फायनान्शियल पोझिशन, एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये होणारे बदल, या सगळ्या गोष्टी अपेक्षित होत्या। मार्केट क्रॅश होणार होतं हे आम्हालाही कळत होतं। 1 महिन्यापूर्वी मी बजेटचं जेव्हा भाषण केलं तेव्हा मी याचा उल्लेख केला होता। तरी मला जेव्हा कळत होतं की मार्केटमध्ये इफेक्ट होणार आहे आणि आम्ही सगळे पार्लमेंटमध्ये बोललेलं असताना सरकारने याची का खबरदारी घेतली नाही, हा एक मोठं कोडच आहे।